विजय केले. चला या आपण आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. संजय भाईनी सुद्धा खूप चांगली ओव्हर टाकली होती, चॅलेंजिंग ओव्हर केली होती. चला या विजय दादा आपण या मॅन ऑफ द मॅचचा आपण पुरस्कार घेऊन जा. रवींद्रजी तरी साहेबांना विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे, अर्थात ट्रॉफी द्यायची आहे जी आम्हाला प्रदान झालेली कुंदनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण देऊया गिफ्ट ॲम्पल संदेशजी पाटील आणि स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून जो गिफ्ट ॲम्पल आहे तोही द्यायचा आहे. चला क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या. त्याचबरोबर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा. केपी ताडाली विनंती असेल. क्या बात आहे. विजय दादा खुश आहेत. महत्वाच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मिळते. यस अनंत केने साहेब या आपले ही सहर्ष स्वागत आहे. आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि चांगला खेळ झाला विजय केने दादांचा. बोलूया खेळाकडे. आमच्यामध्ये जॉईंट होत आहेत या ठिकाणी शशीदादा म्हात्रे मॅन फ्रॉम हॅवी दिवे. क्रिकेटवरती नितांत प्रेम अजून त्यांना इथं बनवून ठेवलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने उद्या सुट्टी आहे त्याचा एन्जॉय मात्र आज रात्री केला जातोय. यस आमच्याशी जॉईन होत आहेत आमचे परम मित्र आमचे दादा शशी दादा एकच वादा आमच्या कॉम बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत. तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो की मराठा पंजाब वर्ल्ड वर्सेस केपी ताडाली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रथम नाणेफेक जिंकून मराठा पंजाब या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि फलंदाजाची केपी ताडाली यास आमंत्रण केलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच मनोज ठाकरे. पुन्हा एकदा या रजनी क्रिकेटमध्ये मी शशी म्हात्रे आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. केपी ताडाली आणि मराठा पंजाब या दोन संघामधील हा एक जबरदस्त मोठा सामना. मोठा फटका पहिला चेंडूवर खेचलाय. नो मॅच लाव चेंडू आहे. एका टप्प्यात चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे. सुरुवात सर चांगली केली आहे या ठिकाणी आपण पाहतोय. बघा ह्या अगोदरच्या सामन्यामध्ये बघा किरणने एक धाव डिफेन्सिव्ह क्रिकेट केला होता. त्याच्यावर विनोद मात्रेला संधी दिली होती आणि विनोद मात्रे लागोपाठ 3 चौकार ठोकले होते. इथे मात्र पहिल्याच चेंडूवर अटॅक केला आणि पहिल्याच चेंडूवर अगदी मिड विकेटच्या दिशेने चेंडू फेकून दिला होता. एकाच टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर गेला. सुरुवात चांगली करत होते किरण मात्रे. चांगला चेंडूचा फुल लेन चेंडू फेकला होता. पायांची हालचाल बघायला मिळाली होती पण चेंडू पहिल्यांदा ऑफस्टंपवर वळला आणि निर्धाव चेंडू. वाह क्या बात आहे. चौकार लागल्यानंतर कमबॅक करतोय आणि या ठिकाणी निर्धावची सांगता करतोय. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसल्या. चेंडू हवेत. गोलंदाज स्वतः चेंडू खाली येतोय. इथे चुकी होणार नाही आणि फलंदाज बाद झालाय किरण म्हात्रे. क्या बात आहे. एक आशा जागृत केली होती परंतु त्या आशाला मात्र निराशामध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळालं. किरण म्हात्रे यांच्याकडून मोठ्या अशा अपेक्षा केपी संघासाठी होत्या परंतु एक चौकार लागून मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळत आहेत. मनोज आपण जर बघितलं तर इंद्रपाल याने पहिल्याच चेंडूवर चौकार खाल्ला. त्यानंतर कमबॅक काय केलंय. निधाव चेंडू टाकला. त्यानंतर लगेचच किरण म्हात्रेचा एक मोठा फलंदाज त्याने या ठिकाणी झेलबादच्या रूपाने बाद केलाय. एक चांगली सफलता किरणच्या माध्यमातून मिळते ती या ठिकाणी इंद्रपाल पाटील याला. नवीन फलंदाज जातो मैदानात मनोज म्हात्रे खारबाव संघाचा एक उत्कृष्ट फलंदाज. त्याच्या जोडीला आहे गंगामाता गुंदोळी संघात अष्टपैलू खेळाडू विनोद म्हात्रे. नॉन स्ट्राईक एंडवर उभा. तर शेलुमाता वर्ल्ड संघाकडून खेळताना मराठा पंजाबसाठी खेळताना इंद्रपाल पाटील. यस एक चांगला खेळाडू आहे आणि आज गरज आहे संघासाठी. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की पहिल्या
विकेटचं लवकरच पतन झालेलं आहे अवघ्या 4 धावांवरती. तर त्यासाठी बनवून आणणं गरजेचं आहे, धावा बनवणं गरजेचं आहे. दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची एज घेतली होती, चेंडू मात्र मला वाटतं विकेट किपरच्या हातामधून निसटला, गती होती, चांगला चेंडू फेकला होता. बघा फलंदाजापासून दूर ठेवला होता चेंडू आणि फलंदाजाने देखील दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे बघूया आपण, दुरून खेळला होता, मला वाटतं कॅच सुटलंय, आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर. येस, बॅटची एज घेतली होती आणि विकेट किपरच्या अगदी हातामधून जणू काही निसटलाय. स्क्वेअर केला चेंडूला, अगदी बघितलं आपण पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू सरसावतोय. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे, अफलातून क्रिकेटिंग शॉट, नयन रम्य असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचं जणू काही सौंदर्य त्या चेंडूवरती झलकताना पाहायला मिळालं होतं. उत्कृष्ट फटका बघायला मिळाला होता, अगदी जबरदस्त असा ऑफ ड्राईव्ह. आणि मनोज मात्र हा चौफेर खेळणारा खेळाडू आहे. अजूनही क्रिकेटमध्ये त्याचं जो दबदबा आहे ना मित्रांनो, तो अजूनही कायम आहे. पुढे सरसावला होता, अगदी ब्लॉकमध्ये चेंडू टाकला होता, सरळ हाताने खेळतोय, मिडॉनला भेटलाय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्यात. अशा प्रकारे मित्रांनो पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी बघितलं आपण पीके ताडाली संघाची धाव संख्या किती झाले रे? 10 धावा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे मनोज. तर बघितलं आपण पॉवर प्लेचं एक मोठं षटक होतं, इंद्रपालनं अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार केलं. पहिल्या चेंडूत चौकार काढला होता आणि चौकार मारलेल्याच फलंदाजाला त्याने बाद केलं. त्यानंतर मनोजने मात्र एक चौकार आणि 2 धावा करून 10 धावा या ठिकाणी केलेल्या आहेत त्या केपी ताडाली या संघानं. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना केपी ताडाली संघाची सलामी जोडी होती किरण म्हात्रे आणि विनोद म्हात्रे. किरण म्हात्रे बाद झाल्यानंतर मनोज म्हात्रेनं मात्र आपली इरादे स्पष्ट केला आहे. दुसरा गोलंदाज येतोय परेश महाजन. परेश महाजन विषयी थोडक्यात मित्रांनो, चेरोबा कोण संघाचा हा अष्टपैलू खेळाडू स्लो राम गोलंदाजी टाकतोय. एक चांगला फलंदाज आणि एक उत्कृष्ट गोलंदाज आणि आउटफील्ड मधला एक चांगला प्रकारचा एक क्षेत्ररक्षक. बॅटची एज घेतली आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. परेश महाजन एक चांगले पंच देखील आहेत आणि एक पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बऱ्याचशा स्पर्धामध्ये त्यांना पाहत आहोत. इथे मात्र मराठा पंजाब संघाकडून खेळताना पहिली धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. 11 धाव होत आहेत. टॅप केल्या चेंडूला ऑफ साईडला 1 धाव पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा अवधी आहे आणि 2 धावा देखील चांगल्या प्रकारे पूर्ण लेट कट केला होता. जर बघितलं आपण चेंडू पर्यंत ऑफ स्टंपकडे वळला होता, लेट कट केला, टॅप केला चेंडूला ऑफ साईडला आणि 2 धावा पूर्ण केल्या आहे. धाव संख्या होते 13. 13 रन्स ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. परेश शपल झाला, फलंदाज लावून गेला, क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण केली आहे. एकापेक्षा काही मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी देखील बघायला मिळाली आहे. एक धावेने धावसंख्येत बदल होतो. धाव होतात 14. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र एक मोठा फलंदाज धावची चरूपण बाद होतोय मनोज म्हात्रे. मनोज बघा इथे या ठिकाणी चांगली गोलंदाजी करताना बघायला मिळालं आहे आपल्याला. परेशचं व्हेरिएशन बघायला मिळालं होतं. बॅटवर सरळ चेंडू येत नव्हते म्हणून या ठिकाणी बघितलं आपण रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता विनोदनं, त्या ठिकाणी फसला गेला होता. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र मनोज म्हात्रे सारखा मोठा फलंदाज बाद झाला आहे. निश्चित एक चांगला गोलंदाज आहे. या अंगामध्ये आपण पाहिलं तर बेस्ट
बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब सुद्धा त्यांनी पटकावलेला आहे परेश महाजन याने, आणि ती जादू या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच परेश महाजनची गोलंदाजी बघितली ना तर जादूगर कैलासची देखील आठवण येते. जादूगर कैलास देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी अशा प्रकारे करतोय. नवीन फलंदाज मैदानात येतोय शैलेश म्हात्रे. शैलेश म्हात्रे ऑन स्ट्राईक. शैलेश म्हात्रे एक मोठा फलंदाज. शपल झाला बॅटची वरची एज घेतली आहे. अगदी बॅटचा वरच्याकडे लागला होता. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव धोकादायक होऊ शकतोय पण उशिरा चेंडू पोहोचतोय. बघा फील झाला होता मनोज. चेंडू फील झाला होता. चेंडू हातात मध्ये पकडला परंतु फेकी लेट झाली आणि त्याचा फायदा घेतला फलंदाजाने. 2 धाव पूर्ण केलेत. यस हिंमत दाखवली त्या ठिकाणी आणि हिमतीला किंमत देत असताना एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन केलं गेलं. परंतु रनआउटच्या स्वरूपात जर हा फलंदाज बाद झाला असता तर मोठा झटका लागला असता. कारण नक्कीच. शैलेश म्हात्रे सारखा स्फोटक फलंदाज जर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय तर टीम साठी मोठा धक्का असेल तो. नक्कीच. इथे मात्र 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. धाव होते 16. पुन्हा गोलंदाज तयार. परेश समोर आहे शैलेश. नॉन स्ट्राईक एंडवर विनोद. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूप बाहेर जातोय. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावीची भर पडते. धाव होते 17. यस एक लाईन लेद या ठिकाणी बिघडताना पाहायला मिळते. मोठा फटका लागत नाहीये. तुम्ही जर स्टंप अटॅक जर करताय ना, जेवढी स्टंप अटॅक बॉल पाहिले ना त्याच्यावरती धावा बनलेल्या नाहीत. यावेळेस मात्र रिव्हर्स फटका खेळला गेला आहे. क्या बात आहे. व्हाट अ शॉट. व्हाट अ शॉट. काय इशारा आहे पाहूया. यस बिग हिट षटकार. काय फटका सजलाय बघा. आपण स्विचचे जेव्हा खेळ खेळतो ना मित्रांनो तेव्हा चेंडूची गती किंवा दिशा ओळखणं खूप महत्त्वाचं. बघा या अगोदर चेंडू जेव्हा फेकला होता ना व्हाईट बॉल तेव्हा परेशनं गतीमध्ये परिवर्तन केलं. जलदगती चेंडू फेकला होता पण तो दिशाहीन झाला होता. त्यानंतर तो शेवटचा चेंडू फेकला ना स्लो राम चेंडू फेकला. इथे देखील तो उजव्या एसटीच्या बाहेर गेला होता. त्या ठिकाणी शैलेशने हेरलं की चेंडूची गती कमी आहे. चेंडू दिशा सोडून जातोय. अगदी स्विच हेडचा फटका केला. अगदी रिव्हर्स झाला आणि चेंडूला भिरकावून दिलं त्या ठिकाणी आपण डीप कडं आणि चेंडू सीमेच्या बाहेर पडा 6 धावांसाठी. काय फटका खेळला गेला होता. खरोखरच डोळ्यांना एक सुख मिळून देणारा तो फटका आपण पाहायला गेलं तर. कारण क्रॉस बॅटने आणि रिव्हर्स फटका खेळणे याच्यामध्ये जी ताकद, ती नजाकत, तो टायमिंग आणि शॉट सिलेक्शन या सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात तेव्हा तो फटका योग्य रीतीने खेळला जातोय. नाही अगदी बरोबर आहे. बघा या 6 धावेने धावा कशा झपाट्याने पुढे गेल्यात. अगदी 23 धावेवर या ठिकाणी धावसंख्या पोहोचते. चांगली धावसंख्या. नाणेफेक हरल्यानंतर केपी ताडाली हा संघ फलंदाजी करताना बघायचंय. तिसरा गोलंदाज 50-50 गोलंदाज राहुल हलके. समोर विनोद. नॉन स्ट्राईक एंडवर आहे शैलेश. 16 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि 16 धावा चेज देखील करायच्या आहेत. कसोटी आहे. दोन्ही खेळाडूंकडे कसोटी आहे. त्या ठिकाणी विनोद म्हात्रे आहे. या ठिकाणी शैलेश आहे आणि समोर आहे राहुल. यस अमर स्पोर्ट कासने संघाचा एक चांगला गोलंदाज आहे राहुल हलके. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी पाहतोय आपण एज लागली होती का. यस बॅटला चाटून हा चेंडू गेला होता. बघा बॅटला चेंडू लागला होता. विकेट किपर काय करतोय काय समजत नाहीये. मला वाटतं 2 झेल आतापर्यंत त्याने सोडलेले आहेत. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे डिफेंड झाला आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये 16 धावा पूर्ण करायच्या आहेत. यस पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज होते तयार. क्या बात आहे. क्या बात आहे. फुलर लाईन चेंडू फेकतो. अगदी ऑफ स्टंपवर चेंडू फेकून दिला होता. जागा करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र 2 चेंडू बीट झालाय विनोद म्हात्रे. बघा विनोद म्हात्रेने या अगोदरच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच किताब पटकावला होता मनोज. म्हणजे ते सातत्य त्याला ठेवता आलेलं नाहीये. उलटा चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह ऑफ साईडला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. कव्हरवर 1 धाव पूर्ण केली जाते. 3 चेंडू टाकून झालेत. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव येते. निश्चित एकच धाव घेईल कारण आपल्याकडे स्ट्राईक राखली जाईल. विनोद यांच्या बॅटला होत असा चेंडू काही स्पर्श होत नाहीये. मिडल ऑफ द बॅट होत नाहीये आणि त्या कारणास्तव मात्र शैलेशने आपल्याकडे स्ट्राईक राखली गेली आहे. पाहूया या स्ट्राईकचा किती प्रकारे फायदा उचलला जाईल. 3 चेंडू आणि 15 धावींची गरज आहे. ज्या प्रकारचा जे टार्गेट आहे आपल्याला 50-50चं
ते फलंदाजासाठी 3 चेंडूमध्ये 15 धावा. व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी करतोय निवडलेला गोलंदाज. जेव्हा तुम्ही निवडलेला गोलंदाज अशा प्रकारची गोलंदाजी करताय ना मित्रांनो, तेव्हा नक्कीच तुमचा निर्णय कुठेतरी चुकलेला वाटतोय. बघा या अगोदर देखील आपण बघितलं संजय म्हात्रे यांना निवडलं होतं, त्याने देखील धावा डिफेंड केल्या होत्या. इतर तुम्ही राहुल हलकेला या ठिकाणी चूज केलाय, पण त्याने 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. वाह क्या बात आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. या 2 धावांनी धावसंख्येत बदल होतो. धाव होत आहे 26 रन्स. अंतिम चेंडू आहे तिसऱ्या षटकातला आणि धावा आतापर्यंत खर्च केल्यात फक्त 3. डिफेंड केलाय चेंडूला. अपील केलं होतं पण तो विश्वास कमी आणि आवाज जास्त होता. पंच भाऊपाटी स्थिर आहेत. फक्त मनोज 3 धावा खर्च केल्यात. फक्त 1 मायनस धाव, म्हणजे त्या ठिकाणी धावा झाल्यात 26. किती झाले धावा? 26, 1 मायनस 25 धावा. बघा या 25चं टार्गेट आहे ना, 25च्या धावा. मी आतापर्यंत 3 सामन्यामध्ये बघितलं ना आपण, धावा मायनस करून 3 षटकामध्ये 25 धावा झालेल्या आहेत. बऱ्याचशा संघांच्या धावांना 25 धावा झाल्या आहेत मनोज. नाही अगदी बरोबर आपण उल्लेख केला, कारण आपण पाहतोय जी चॅलेंजिंग 50-50ची ओव्हर जी आहे ना, त्याच्यामध्ये चांगल्या टीम फसताना पाहायला मिळतात. चांगले खेळाडू त्या ठिकाणी फसताना पाहायला मिळतात, कारण ती छातीमध्ये धरारी असते की 16 धावा बनवायच्या आहेत, 16 धावा बनवायच्या आहेत. त्याच्यामध्ये चांगल्या चेंडूलाही आपण खरा फटका खेळून जातोय. 4थं षटक घेऊन येतोय दिलीप. दिलीप विषयी थोडक्यात, दिलीप एक डावखुरा गोलंदाज, ज्यान मग गोवे संघाचा अष्टपैलू खेळाडू. समोर गंगामाता गुंदोळी संघाचा विनोद म्हात्रे. स्क्वेअर करण्याचा प्रयत्न केला होता, इथे बघण्यासारखं राहील. बॅट कट, पंच, येस 22च्या रूपाने धाव येते. आतापर्यंत गोलंदाजी मात्र मराठा पंजाब संघाची चांगली झाली आहे. 3 षटकामध्ये 25 धावा त्यांनी खर्च केल्यात. उर्वरित 2 षटकामध्ये जर 20 ते 22 धावा येत आहेत ना, तर चॅलेंजिंग स्कोअर होऊ शकेल. कारण शैलेश अजूनही मैदानात आहे, त्याच्याजवळ क्षमता आहे, 1 षटकारांशी खेळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटवर चेंडू व्यवस्थित येत नाही मनोज. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत बदल होतो. धाव होतात 27 रन्स. बघा 2च फलंदाज फक्त बाद झालेले आहेत, एक मनोज म्हात्रे आणि एक किरण म्हात्रे. आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, ऑन साइडवर चेंडू जातो. 1 धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धावेचा धोकादायक प्रयत्न करतायत, परंतु आवाक्याच्या बाहेर होती. 1 धावेने या ठिकाणी समाधान. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. धावा झाल्यात त्या 28. नंदू पाटील नवीन फलंदाज मैदानात येतोय. एक मोठा फलंदाज आहे, मोठे फटके खेळण्याची त्याच्याजवळ ॲबिलिटी आहे, पण चांगली गोलंदाजी दिलीप याच्याकडून बघायला मिळते. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात. शैलेश आणि नंदू पाटील ही एक महत्त्वपूर्ण जोडी या ठिकाणी केपी ताराली संघाची मैदानात आहे. मोठे फटके खेळण्याची संधी दोघांकडे आहे, दोघांकडे तशा प्रकारची ॲबिलिटी आहे आणि बघायचं आहे कशा प्रकारे फटके खेळतायत. थोडासा आखूटप्यात चेंडू फेकला होता, स्पाईनला चेंडू सरसावतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि चांगल्या प्रकारे चेंडू देखील काही इंचावर अडवलाय. 1 धाव पूर्ण केली, 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या गेल्यात. 3 धावा पूर्ण केल्यात, माफ करा, 3 धावा देखील पूर्ण केल्यात. या 3 धावांनी धावसंख्येत बदल होतो. धाव होत आहेत
31 रन्स. बघा मनोज, महत्त्वपूर्ण जोडी आहे मैदानात. नंदू पाटील आणि शैलेश म्हात्रे, ह्या जोडीकडं खूप काही अपेक्षा असतील संघाच्या. अपेक्षा आहेत सर्वांकडून, परंतु टायमिंग बघा आपण किती वाजल्या, 3:15 वाजल्या. आपण 3 वाजल्यापासून खेळतो या ठिकाणी. किती एनर्जी टिकून ठेवली एखादा खेळाडू. अगदी लोअर फुलटॉस चेंडू होता. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात की बघण्यासारखं राहील. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न होतोय. चेंडू मैदानात येतो उशिरानं, पण 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धावांनी धावसंख्येत बदल होतोय. धाव होत आहेत 33. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि चांगली गोलंदाजी साकारताना इथे दिलीप 1-1-1 3 आणि 2. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शैलेश म्हात्रे स्ट्राईकवर आहे. एखादा मोठा फटका आला तर इथे मात्र लगेचच मुसंडी मारेल. तो जवळ 39 धावेपर्यंत मुसंडी मारेल. चांगला चेंडू होता. अगदी पायामध्ये टाकलेला चेंडू होता. 1 धाव पूर्ण केली आहे. बघायचा दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय की काय, आणि 2 धावा देखील. पण बघा ही फेकी चुकीची झालेली आहे. गोलंदाजच्या दिशेने फेकी करायला पाहिजे होती. इथं मात्र विकेट किपरच्या हातामध्ये फेकला, पण 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावांनी धावसंख्येत बदल होतोय. धाव होत आहेत 35 रन्स. मनोज बघा इथे इम्पॅक्ट प्लेअर आपल्याजवळ अजून संकल्पना आलेली नाही आहे. इम्पॅक्ट प्लेअर, मला वाटतं पुढच्या वर्षी इम्पॅक्ट प्लेअरची संकल्पना देखील आपण 40मध्ये बघू शकाल. भिवंडीमध्ये जे जे नवीन नियम येतील ते फक्त सिनियर 40+ आणेल. सर्वात प्रथम ISPLचा आपण पाहतोय 16 का डोला आला. आता पुढल्या वेळेस टेप बॉय येईल. त्याच्यानंतर आपण इम्पॅक्ट प्लेअरचा येईल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या संकल्पना येतील. आता भिवंडीमध्ये गोटे अंपायर तयार होत आहे. सुनील म्हात्रे सर चांगली त्यांचीही आपण पाहतोय की डान्स चांगला पाहायला. आणि उद्या संकल्पना केलेला आहे की उद्या डान्स त्यांचा पाहायला मिळेल. शेवटच्या दिवशी भाऊ पाटील यांची देखील आपल्याला एक वेगळ्या प्रकारचे अंपायरिंग बघायला मिळेल. बघूया. ते बघा कमरेवर हात दिलेत. विठोबा उभा आहे. कमरेवर हात दिले. थकला का रे बाबा. जरा रात पडलेली आहे. थोड्या वेळात कोंबडा देखील आडवेल इथे. गोल्डन रॉक दरवाजे लागलेले आहेत. कोणी जाऊ नका त्या ठिकाणी. शेवटचं षटक खूप महत्त्वपूर्ण षटक. दिवा स्पोर्ट दिवा संघाचा हा एक डावखुरा गोलंदाज कृष्णा मडवी. चांगली क्षमता ॲबिलिटी आहे आणि चांगला गोलंदाजी आहे. दिवा संघाला कितीतरी सामने जिंकून दिलेले आहेत या गोलंदाजाने. नंदू पाटील ऑन स्ट्राईक. अगदी चांगला चेंडू होता. अगदी ग्राउंडेड होतो चेंडू. चेंडू त्या ठिकाणी अडवला जातो. 1 धाव पूर्ण केली जाते. लॉंगला क्षेत्ररक्षक आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धाव होत आहेत 36. एखाद मोठा पटका. 1 षटकार आले फक्त आणि चौकार आले ते फक्त 2. एक किरण म्हात्रेच्या बॅटमधून आला. एक मनोज म्हात्रे चौकार ठोकलाय आणि षटकार फक्त शैलेशच्या बॅटमधून आलाय. उलटा चेंडू होता. इथे मात्र बघायचा परेश आहे त्या ठिकाणी. परेश चेंडूपर्यंत पोहोचला होता. 1 धाव पूर्ण केली. 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. धुंडो रे साजना. क्या बात आहे. जसजशी रात सरत चालली आहे तसं तुमच्या तोंडून शब्दही फुटत चाललेले आहेत. 38 रन्स. बघा रात्र पडली. इथे शब्द खुंटत जातात, पण इथे शब्द आपल्याला आता सुचत जातील. चला अगदी 3:15 वाजलेले आहेत मित्रांनो. चला स्पीडअप करूया. उद्या पण वर्किंग डे भले गुड फ्रायडे आहे उद्या, पण सगळ्यांना सुट्टी असेल असं नाही आहे. कृष्णा लेफ्ट आर्म फास्ट. अतिशय सुरेख चेंडू. बॅटची कट घेतलेली आहे. वा. इथे आपल्याला काही समजत नाही, पण गोलंदाजाने लगेचच हात वर केलेत. काय जबरदस्त चेंडू फेकला होता. मनोज बघा आपण स्क्रीन बघूया. चेंडू पडल्यानंतर बघा बाहेरच्या बाजूने निघाला.
बॅट कट घेतल्याने विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू रॅकने विसावलाय. आणि शैलेन मात्रेने सुद्धा आपण पंचांची वाट बघितली नाही आहे. एज लागलेले तर आपण लगेचच खेळपट्टी सोडताना पाहायला मिळतात. एक चांगल्या खेळाडूची निशाणी आपल्याला पाहायला मिळते. नाही बघा, स्पोर्ट्स स्पिरिट प्रत्येकाकडे असणे खूप गरजेचं आहे. आपण ज्या वयामध्ये आहोत ना मित्रांनो, त्या ठिकाणी आपण मैत्री जोडणे खूप महत्त्वाचे आहे. आपण 50 या संघटनेमध्ये जवळजवळ 50 ते 52 संघ या ठिकाणी गावचे खेळाडू खेळत आहेत. म्हणजे आपण जवळजवळ 52 ते 52 गावांना जोडले गेलेले आहोत. इथे आपण रागारागी करून किंवा एकमेकाला बोटी दाखवून काही जमणार नाही आहे. जेवढी मैत्रीपूर्ण आपण खेळ करू ना मित्रांनो, तेवढा आपला संपर्क चांगला राहील. अरे बॅटने खेळला आहे, ऑन साईडला ढकलून दिला, एक धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. चांगली फेकी आणि चांगले क्षेत्ररक्षण. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धाव होत आहेत 39. बरोबर ना, 39 ना. जितेंद्र धुमाळ पण एक आहे, नंदू पाटील अजूनही मोठा पटका खेळू शकला नाही. ज्या प्रकारची फलंदाजी तो करतोय त्या प्रकारची फलंदाजी त्याच्या बॅटमधून आलेली नाहीये. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मैदानात आहे, एक धाव पूर्ण केली आहे. लॉंगलाचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत धरता तो, एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पुन्हा 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर धाव एकच होती, पण 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावेने धाव होत आहेत ते 41. ज्ञानदेव पाटील या ठिकाणी स्कोरिंग करते. बघ, वेगवेगळ्या भूमिकेमध्ये ज्ञानदेव पाटील देखील आहेत. 40मध्ये खेळत आहेत, 50मध्ये खेळत आहेत. एनर्जी अजूनही तीच आहे जे रेग्युलरची एनर्जी होती. वयाचा मर्यादा त्यांच्या चेहरा कधी दिसून आली नाही. एकदम फ्रेश माइंडने खेळताना बघतायत आपण. धावा झाल्यात 41, 41 रन्स. कृष्णा माडवी चांगली गोलंदाजी करतोय. कृष्णा माडवी अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लिडिंग एज घेतली होती. नो मॅचला चेंडू जातो, एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज होतोय धावची चौपणा बाद. मात्र 2 धावा जोडल्या जातात. 2 धावेने धावसंख्या KP11 ताडाली संघाची धावसंख्या होते 43 आणि अगदी 44 धाव्यांचं आव्हान ठेवलाय ते मराठा पंजाब वल या संघासमोर. बघूया 44 धाव्यांचं आव्हान कशा प्रकारे मराठा पंजाब पेलवतोय किंवा KP ताडाली हा संघ कशा प्रकारे या डावात डिफेन्स करतो, आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज होत आहेत. या स्पर्धेचे मुख्य समालोचक सन्माननीय काळमजी केणी. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे, शशी म्हात्रे. नक्की शशी म्हात्रेचं मनापासून खूप खूप आभार आणि स्वागत आहे. गेले 2 दिवस आम्हाला नक्कीच त्यांच्या माध्यमातून समोरातून कक्षासाठी खास सहकार्य मिळालं आहे. नक्कीच या दुसऱ्या इनिंगमध्ये आता धावा बनवायचे आहेत. KP इंटरप्राइजेस ताडाली संघाला 44. बघूया 44 धावांचं लक्ष. चला चला स्पीडअप करा जरा.
चला क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाचा लगेच ताबा घ्या. नक्कीच मित्रांनो, आज आपण तिसऱ्या रजनीमध्ये आहोत. उद्या स्पर्धेची चौथी रजनी आणि उद्या दुपारी ठीक 4 वाजता आपण आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. 3:30ची रिपोर्टिंग आहे. पहिला सामना असेल 50+ कॅटेगरीमधला आणि उद्याचा पहिला सामना आहे बीबी स्पोर्ट इताडे व स्वर्गीय केशव भुईर प्रतिष्ठान ओली. बरोबर 3:30 वाजता या. 4 वाजता आपल्याला चेंडू टाकायचा आहे. चला हॉटेल मराठा पंजाब मंगेश भुईर यांची टीम, तर दुसऱ्या बाजूला केपी कमलाकर पाटील साहेबांची टीम ताडाली आपण पाहतोय. 44 धावा बनवायचे आहेत. उशीर होईल जाम जायला. सलामी जोडी आपण पाहतोय विजय गुलवी आणि इंद्रपाल पाटील. सामन्याला होती सुरुवात. गोलंदाज आहेत नंदू पाटील. 44 धावा, 4 बघूया. एजी स्पोर्ट निंबवली संघाचा स्टार खेळाडू विजय गुलवी ऑन दी स्ट्राईक. पहिला चेंडू राऊंड द विकेट ना. नंदू पाटील गावदेवी पिंपलगर संघाचे माजी संघनायक आणि ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगर रांजनोली चे 2 टर्म उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. चला सामन्याला होती सुरुवात. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू आणि आपली वेळ सुरू होते. जिथे पहिला चेंडू मिड ऑफ रिझन मधून उचलला. 1 सिंगल धाव. जयहिंद तरे इनफिल्डच्या आतमध्ये श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि सलामीवीर म्हणून त्यांची ओळख आहे. पहिल्या चेंडूवर 1 सिंगल घेऊन विजय गुलवीनं स्वतःचा आणि आपल्या हॉटेल मराठा पंजाब वर्ल्ड संघाचा अकाउंट ओपन केला. एफएल टॉस होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात हवा तसा आला नाहीये. चेंडूला दिशा द्यायची होती. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू फाईन लेग आणि लॉंग लेग रिझनकडे खेळायचा होता. मात्र चेंडू आला पॉइंटच्या दिशेनं. 1 सिंगल. धावसंख्या 2. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून 1 सिंगल आलेली आहे. हा फटका कडे कडे उडवलाय विजय गुलवीनं सीमापार. षटकार. काय टायमिंग आहे, काय नजर होती चेंडूवर. वा, विजय गुलवीच्या बॅट मधून हा षटकार आलाय. धावसंख्या 8. बघू शकता ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय प्रिन्स मूवीच्या माध्यमातून LED स्क्रीनवर.
बॉलिंग चेंडूमध्ये 8. नंदू पाटील पहिले 2 चेंडूमध्ये 6, 2 आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार, अशा 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलेत. 44 रोखायचे आहेत केपी ताडालीला, तर 44 बनवायचे आहेत हॉटेल मराठा पंजाब वल मंगेश भुईर यांच्या टीमला. षटकातील पुढचा चेंडू, हा फटका अगदी आपण पाहिला तर चेंडू शॉर्ट फाईनल एका रिझन मधून शैलेश म्हात्रेने उचललाय. फक्त एक सिंगल. नक्की शैलेश म्हात्रेला देखील या स्पर्धेतून नावाला साजेशी कामगिरी करता आली नाहीये. षटकारांचा बादशाह म्हणून चालू सीझन मध्ये या खेळाडूच्या नावी मला तरी वाटतं की सर्वात जास्त षटकार असू शकेल. बंदऱ्यामावरती कल्याण संघाकडून खेळताना हा चेंडू स्ट्रोक सिपच्या अंदाजानं काय प्रॉपर टायमिंग आहे. वा, इंद्रपाल पाटील यांच्या बॅट मधून हा चेंडू सीमा पार येतोय चौकार. धावसंख्या 13, 5 चेंडू मध्ये 13. तेरा धावा, 5 चेंडू, 3 सिंगल, 1 षटकार, 1 चौकार. मॅच वर आलेले आहे. धन्यवाद. नक्कीच ज्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना चेंडू आणलेला आहे त्यांच्या मनापासून आम्ही आभार आणि स्वागत करतोय. धन्यवाद. असं सहकार्य असू द्या. विजय गुलवी यांचे चिरंजीव आहेत. क्या बात आहे. जय गुलवी. धन्यवाद. इथे अगदी झेल टिपलाय. जागा नक्कीच चांगली निवडली होती, मात्र गॅप शोधता आली नाहीये. नक्कीच नक्कीच अगदी इंद्रपाल पाटील देखील थोडेसे चिंतेत जरूर आहेत, मात्र झेल टिपलाय. बघू शकता आपण चेंडू अगदी फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला होता आणि काय झेल टिपलाय. नितीन पाटीलला झेल टिपलाय. वीर तानाजी दापोडे संघाचा सिनियर नितीन चांगला झेल. पहिल्या ओव्हरची समाप्ती 1/13. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. क्रमांक 3 वर भरत पाटील, गावदेवी पिंपळगर संघाचा इष्टरक्षक फलंदाज. क्या बात है. नंदू पाटील आणि भरत पाटील एका संघातील 2 सहकारी. गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर स्वतःला तयार करतात किरण म्हात्रे. फिफ्टी साठी मनोज पाटील यांना चॅलेंज आहे. किरण म्हात्रेचा चेंडू विजय गुलवीने उडवलाय. क्षेत्ररक्षक धावतात. चांगला रनिंग झेल इथे कंप्लीट केलेली आहे आणि धक्का नंबर 2. हॉटेल मराठा पंजाब फुवाल संघाची सलामीर जोडी आता तंबूच्या आश्रयाला गेलेली आहे. 13 धावसंख्येवर हा दुसरा धक्का लागलाय. चला चला फलंदाज पाठवा लगेच.
नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय संदीप कराळे. चोरोबा 40+ कोण संघाचा खेळाडू. चांगला फटका इनसाइड आउटचा आपण पाहतोय. डीप कव्हर मधून चेंडू येईपर्यंत 2 धावा इथे धावून पूर्ण केलेत. चांगला फटका होता संदीप कराळे यांच्या बॅटमधून. 2 धावेनं संघाची टोटल 15 वर जाऊन पोहोचलेली आहे. 15 धावा 8 चेंडू मध्ये 15. इथे देखील चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत झेलच्या खाली. जैन तरेनं चेंडू अडवण्याचा जरूर प्रयत्न केला. इथे मौका भी दिया और चौका भी दिया है. जैन तरे नाराज आहेत. रात्रीचं क्रिकेट आणि दिवसाचं क्रिकेट नक्कीच फरक आहे. संतोष तरे असतात. प्रयत्न चांगले होते. 4 धाव संख्येने आता संघाची टोटल झाली होती 19. तेच तर चेंडू. वा काय किरण म्हात्रेनं हा चेंडू फेकलाय. संदीप कराळेनं 3 चेंडूमध्ये 6 बनवलेत. अजूनही 2 चेंडू आहेत. ओव्हर नंबर 2 चे धावा बनलेत 19, बनवायचे 44. बघूया 2 चेंडूमध्ये किती धावा येतील. ते सरार वाईट यॉर्कर. अपिलामध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी. डॉट बॉल. शेवटचा 1 चेंडू. हा चेंडू देखील आलाय डॉट. किरण चौकार खर्च केल्यानंतर सलग 2 चेंडू 3 चेंडू डॉट फेकलेत. क्या बात आहे. 2 ओव्हर 19. 3 ओव्हर मध्ये 25 आहेत. मात्र 50-50च्या ओव्हर मध्ये हे गणित आपलं कुठेतरी चुकेल, मागे पुढे होईल नक्कीच. बघूया आमचे डीजे लियान पेरी केनी आराम करतायत. आमचे सुनील कांबळे नक्कीच आमचे सफाई कामगार आहेत, त्यांचं देखील चांगलं सहकार्य आहे. रोज सकाळी खेळपट्टीची साफसफाई असेल, आपला BPLचा लोगो, त्यानंतर जी सीमारेषा आहे, टी शर्टची सर्कल आहे आणि आपला बॉक्स आहे त्याची आखणी, स्टेजची साफसफाई, चांगलं काम आहे नक्कीच. सुनील कांबळे उर्फ पांग्या चांगलं काम करतोय. हा फटका फसलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी. चेंडू सेफ लँड होतोय. 2 पूर्ण केलेत. तिसरीसाठी फलंदाज धावचीत बाद भरत पाटील. मनोज पाटील आहेत. 16 धावांचं चॅलेंज आहे. हॉटेल मराठा पंजाब वाल संघाच्या फलंदाजांकडून.
पंच पंच भाऊ सर आणि गरज सर जरा फलंदाज जेव्हा बाद होतो ना तेव्हा आपण तिच्या सर्कलकडे जरा लक्ष द्या प्लीज. नक्कीच पंच पंच सामना थांबा 2 मिनिटं. भाऊ सर चेक करायचं आहे इथे. नक्कीच जिथे सर्कल क्रॉसिंग नव्हती आणि 2 धावा इथे नक्कीच पेनल्टीचे लागतील. हॉटेल मराठा पंजाब एकोणवीस धावसंख्या. इथे चेंडू उडवलाय. इथे अगदी हा फटका नंदू पाटील च्या डोक्याच्या वरून चेंडू सीमापार. काय संदीप कराले फलंदाजी करतात. वा अप्रतिम. ऑन द ऑफ च्या अंदाजानं फटका केले होते. मनगटाची ताकद इथे पूर्णपणे वापरली होती. चांगला फटका. धावसंख्या आता वाढून झालेली आहे. 25 धावा. 25 धावा लागल्यात. 50-50चे ओव्हर आणि ते मनोज पाटील हा फटका देखील चांगला आहे. अगदी चेंडू चालला दान करत लॉंग अँड लॉंग ऑप्शन मध्ये एक सिंगल फक्त मिळेल. धावसंख्या 26. तीन मध्ये 9 आलेत. भाऊ सर पेनल्टी आम्ही मायनस केलेली आहे. हा संबंध हा बरोबर ना. 16 मध्ये कशा ऍड होतील त्या पेनल्टीच्या. सरळ आहे ना. गोलंदाजाला आपलं चॅलेंज आहे 16 धावांचं. यस पेनल्टी हा बोनस आहे. पेनल्टी बोनस आहे. एक्स्ट्रा आहेत त्या ऍड नाही होणार याच्यात. बरोबर आहे. विचारून घेतलं चांगलं आहे भाऊ सर. धन्यवाद. हा फटका देखील चांगला आहे. आपण इथे पाहतोय. बघूया मंगेश भैर यांच्या बॅट मधून 2 धावा आलेत. तर 2 धावेनं 4 चेंडू मध्ये बनल्यात 11. आता 2 मध्ये 5. बघूया मंगेश भोईर आहेत स्वतः संघाचे संघ मालक. हा फटका बघूया. इथे एक पूर्ण केलेली आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. बघूया एक पूर्ण की अपूर्ण. फलंदाज बाद की साहेब. फलंदाज सेफ आहेत. एक सिंगल येईल.
सिंगल न धावसंख्या झाली ती 29. 1 मध्ये 4. 12 आल्यात. 16 बनवलं तर 8 प्लस आणि नक्कीच कमी बनवलं तर ज्या धावा आल्यात त्यापेक्षा अर्ध्या कमी. बघूया मनोज पाटील, संदीप कराळे चेंडू चांगल्या बॅटवर घेतलेले आहेत. 1 मध्ये 4 आणि इथे 1 पूर्ण केलेली आहे. नक्कीच धावा खर्च केल्या 13. 13 बनवल्यात आणि मायनस होतील 6. 6 मायनस होतील म्हणजे 30 बनवल्यात त्याच्यातून 6 मायनस 24. गाडी 24 वर आली. आता 2 मध्ये 20. 2 मध्ये 20 चं समीकरण 12 मध्ये 20. तेरा आले 13. टोटल 30. 2 ओव्हरला 19. बघूया जितू धुमाले 24 झालेत. 20 ची गरज आहे. 44चं लक्ष्य आहे. 12 चेंडू 20 धावा. 2 ओव्हर 20 धावा. सुरेख चेंडू जितू धुमाले. याच गोलंदाजीसाठी जितू धुमालीची ओळख आहे. काय चांगला चेंडू टाकलाय. बघूया जितू धुमाले. हा फटका चांगला आहे. अगदी चेंडू दान 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 करीत होतोय नंदू पाटीलांच्या दिशेनं. आणि आता इथे फलंदाज संदीप कराळे धावचीत बाद झालेत. न्यू बॅटर मैदानामध्ये एंट्री करतायत परेश महाजन. नक्कीच संदीप कराळेने देखील या इनिंग मधून आपल्या संघासाठी मौल्यवान धावा बनवलेत.
परेश महाजन आलेत. इथे अगदी स्लॉग सीप चा फटका खेळायचा होता, मात्र प्रॉपर टायमिंग नाहीये. इथे बघूया, लक्ष नव्हतं, मंगेश भोईरचं लक्ष नव्हतं. नक्कीच पंचांनी लेगबाईचा इशारा केलाय. एका सिंगलनं धावसंख्या झाली ती 26. इथे सेन्सिबल क्रिकेट. परेश महाजन खेळताना दुसरीचा चांगला प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचलेली आहे. 28 धावा लागल्यात. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे. जितू धुमाले गोलंदाजी करतात. विक्रम स्फोट वडनगर संघाकडून हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 28 झालेत. 8 मध्ये 16चा आकडा खूप फेमस झालाय. हा फटका आपण पाहतोय परेश महाजन, मात्र इथे एकच धाव का घेतलेली आहे. परेश महाजन आता मंगेश भोईरच्या खांद्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. धावसंख्या 29. 7-15. पहिल्या दिवशी 4:40, दुसऱ्या रात्री 3:57 आणि आज देखील आपण त्याच रेटनी चाललोय. हा फटका फसलाय. बघूया, जितो धुमालेना झेल टिपलाय मंगेश भोईरचा आणि ते ओव्हर नंबर 3 कंप्लीट 4 कंप्लीट झालेला आहे आणि धावा बनले त्या म्हणजे 29. 19 मिनिट 40 सेकंद. क्या बात है. फलंदाज दिलीप पाटील मातोश्री चाविंद्रा या संघाचा खेळाडू आहे. बघू शकता आपण या भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषकाच्या या सुंदर ट्रॉफीज ऑन स्क्रीनवर दाखवल्या जातात. अप्रतिम. नक्कीच अगदी या 40+ कॅटेगरी आणि 50+ कॅटेगरीच्या 4 ट्रॉफी आपण बघू शकता. वा, अप्रतिम. 6 मध्ये धावा बनवायचे 15. अनिल मुकादम लोवर फुलटो चेंडूला टर्न केलाय. फक्त मिळेल एकच धाव. आता 30 झालेत आणि 14
बाकी आहेत, त्यासाठी चेंडू आहेत 5. बघूया दिलीप पाटील, चांगला फटका, इनसाइड आउट आहे. चेंडू चालला अगदी डीप सगळं कव्हरला. 2 धावा इथे पूर्ण केलेत. 2 धावसंख्येने संघाची टोटल 32. आता 12 पाहिजेत. 4 मध्ये 12, 3 चौकार 2 षटकार. बघूया हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकलेला आहे. इथे परेश महाजननं एकच सिंगल धाव घेतलेली आहे आणि आता 3 मध्ये 11. तेहतीस. 3 चेंडू 11 धावा. हा चेंडू तेज तरार, क्या बात आहे. योगेश चौधरी खुश आहे. टाळ्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. केपी एंटरप्राइजेस ताडाली टीम कडून अनिल मुकादमच्या बद्दल मी इथे म्हटलेलं आहे. बंदे में दम, नाम है अनिल मुकादम. इथे अराउंड दिले त्रिपुराचे फलंदाज परेश महाजन इज गॉन. आता फक्त 1 चेंडू शिल्लक आहे. आमचे गोट्या भाऊ थोडेसे नाराज झालेत. सिनियर खेळाडू आहेत, चौरीतली जावं होत्या. नक्कीच नक्कीच अगदी काय चांगली गोलंदाजी. फलंदाज राहुल हलके, हॉटेल मराठा पंजाब वॉल संघ पराभवाच्या खाईत आहे. इथे देखील चांगला चेंडू, डॉट बॉल. अनिल मुकादमनं बघा शेवटच्या ओव्हरमध्ये 15 होते, फक्त 4 धावा दिलेत. क्या बात आहे. हा सामना जिंकलाय केपी एंटरप्राइजेस ताडाली टीम.